दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरोडे कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते। त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, ज्वारी, गहू, खते व बी बियाणे, जनावरांचे खाद्य, संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबांची भेट घेऊन त्यांना मदत केली। खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबांना एक हात मदतीचा या धारणेतून मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे। सोलापूर जिल्ह्यातील कोठेही अशी घटना घडली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, येळेगावचे सरपंच संजय लोणारे, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सहाय्यप्पा कांबळे, सहदेव राऊतराव, स्थानिक पत्रकार, जळीतग्रस्त कुटुंबाचे कुटुंबप्रमुख बनसिद्ध नरोटे व सर्व कुटुंबीय उपस्थित होते। बनसिद्ध औषध नरोटे यांचा काल सायंकाळी 6 वाजता आकस्मिक घराला आग लागून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी कोंडी पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूरचे एक आधारस्तंभ आणि गोरगरिबाचे कैवारी म्हणून अचानक 6 वाजता संध्याकाळी काल आग लागलेला आहे। हे काढायला गेलो, पैसे काढायला गेलो, हातावरती खिड्या पडायला लागली म्हणून सोडून दिलो। पैसे होते 35,000 रुपये होते, सोडून दिलो। Like, subscribe, click on the bell.